पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, प्रिय भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अनेक वर्षापूर्वी माझा पुतणा रेल्वेने प्रवास करत होता. बाजूला बसलेले जे बंधू आहे त्यांनी त्याला विचारलं, कुठे जातोस? त्यांनी सांगितलं की मी कोल्हापूरला निघालो. त्यांनी विचारलं, कोल्हापूरमध्ये काय करतोस? त्यांनी सांगितलं, माझा काका तिकडे फादर आहे. त्यांनी विचारलं, फादर काय करतात? त्यांनी सांगितलं, फादर तिकडे रिट्रीट सेंटर मध्ये आहे. हालेलुया. या बंधूने त्याला सांगितलं, त्या रिट्रीट सेंटरचा मला जरा ऍड्रेस द्यावा का? हालेलुया. थोडक्यात बोललं तर हा बंधू त्यानंतरच्या रिट्रीटसाठी आमदारमध्ये आहे. तेव्हा आमदारमध्ये इंग्लिश मध्ये पण रिट्रीट चालू होते. हालेलुया. हा बंधू तेव्हा आमदारमध्ये पोहोचले, पूर्ण रिट्रीटमध्ये भाग घेतले. घरी गेले तेव्हा त्या माणसाला लॉटरी तिकीटपेक्षा मोठा काहीतरी भागी आला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा माणूस एक पत्रकार होता. त्यांनी पत्रकाराचं कार्य करता करता एक छोटासा प्रोजेक्ट त्याने घेऊन पाठवलं. करोडांचा मोठा एक प्रोजेक्ट आहे. हालेलुया. पाठवलेलं जे प्रोजेक्ट आहे ते मान्य झालं. धन्यवाद. हा बंधू त्यानंतर अमलाश्रममध्ये अजून अनेक रिट्रीटमध्ये येऊन गेले. तिथे येऊन त्यांनी या गोष्टीचा साक्ष दिला. मी इथे पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या दिवशी देवाने माझ्या नशीबच्या संबंधात अडकळ दूर केला. तुमच्या बरोबर बसलेले काही लोकांनी कालपासून आतापर्यंत माझ्याकडे येऊन साक्षी दिल्या. फादर आतमध्ये आला आणि देवाने माझ्या काम केला. आत्ताच एक बंधूने येऊन त्यांच्या जीवनातील मोठा एक आनंदाचा बातमी माझ्या कानामध्ये येऊन घालून गेले. तेव्हा आणखी लोक ऐकत होते. धन्यवाद येशू. प्रियानो, तुम्ही हे जे सत्य आहे, तुम्ही हे सत्य थोडा जाणायचा प्रयत्न करा. हे सत्य काय आहे? हालेलुया. तुम्ही ऐकलं असेल, मरिया बोलतोता म्हणून नाव ऐकलं. जरा हात बघा. ऐकलं नाही. मरिया बोलतोता हे एक स्त्री आहे ज्यांना परमेश्वरांचा प्रभू येशूच्या संबंधातील बारीक सारीक गोष्टी बाळपणापासून जे काही झालेलं आहे ते सर्व प्रगटीकरणाद्वारे तिला समजावून दिले. तुझ्या जन्माच्या अगोदरच्या गोष्टी, जन्म झाल्यावरच्या गोष्टी. हालेलुया. प्रियानो, या वेळी येशूला एक प्रश्न विचारला. मरिया तुझ्याकडे एक मुद्दा घेऊन आला तर तू त्या मुद्द्याचा तिरस्कार का करत नाही? हालेलुया. येशूने
त्या गोष्टींचा स्पष्टीकरण असा प्रकारे दिले की हालेलुया, मरियाकडे जे कोणी येत आहे त्यांना मरिया सांगत आहे येशूकडे जा. हालेलुया. येशूने सांगितले की आई ज्या लोकांना माझ्याकडे पाठवून देत आहे मी त्यांना नाही बोलू शकत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून प्रियानो, तुम्ही जरी खास विशेष काय प्रार्थना केली नाही, तुम्ही आम्हाला आज तुमच्या आवारामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. इतक्यात आईचा प्रार्थना येशू जवळ पोहोचायला चालू होत आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गोष्ट मंजूर होत आहे तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर कारण एवढेच आहे, माझा घमंड अजून थोडा खाली उतरायला पाहिजे. अहंकार जरा खाली उतरायला पाहिजे. हालेलुया. माझा हृदय अजून जरा स्वच्छ व्हायला पाहिजे. हालेलुया. बायबल मध्ये पहिले 5 ग्रंथांचा ग्रंथ कुठला ग्रंथ आहे ते? यहोशुआचं पुस्तक. हालेलुया. यहोशुआ ग्रंथामध्ये 3रा अध्यायातील 5वं वचन. अनेक लोकांना पाठ असेल. हालेलुया. यहोशुआ ग्रंथामध्ये 3रा अध्यायातील 5वं वचन. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे. हालेलुया. आपण ताईंच्या मागे उजवा हात वर करत या पवित्र वचन आपल्यासाठी खूप महत्वाचे वचन आहे. या वचन आता बोलूया. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे. परमेश्वर उद्याच्या दिवसाची तयारी करताय. हालेलुया. ऐकलं का? ऐकलं का? काय ऐकले? परमेश्वराची तयारी चालू उद्याच्या दिवसाचा. हालेलुया. तुमच्या आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झालं का? वचन ऐकलं का? वचनामध्ये काय होते? शुद्ध व्हा म्हणून नाही. परत एकदा दोन्ही हात वर करता येईल मागे बोला. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे. उद्याच्या दिवसाचं महत्व काय आहे? उद्याच्या दिवसाचं महत्व काय आहे? परमेश्वरी काम चालू केलेलं आहे. आज सकाळी नाश्त्याला काय होते? इडली. हालेलुया. काल संध्याकाळी यावेळी सगळे सिस्टर किचन मध्ये बिझी होती. आता तयार करतात. हालेलुया. काल संध्याकाळी आता तयार केल्यामुळे आज सकाळी आपल्याला इडली खायला भेटली. हालेलुया. उद्याचा आटा आज तुम्ही तयार केलं तर
उद्या सकाळी परमेश्वर तुम्हा सर्वांना मन्ना देणार आहे, स्वर्गातून देणार आहे. देव द्यायच्या तयारीत आहे. हालेलुया. आता तयार करण्याचं काम आपल्या हातात आहे. आता काही आहे, हृदयाच्या शुद्धीकरण. पायाच्या गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये चेकअप झालेले कोणाला तरी किंवा मुक्कामाल चेकअप काहीतरी झालेले कोणाला तरी पवित्र आत्माचा स्पर्श करत आहे, बरे करत आहे. गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये त्रास होतं काय का बघा, बरं झालं. कधीपासून म्हणजे कधीपासून 10 वर्ष झालं. आपण टाळ्या लोकांना गुडघे टेकता येते, ते लोक आता गुडघे टेका. साखरपंथातील येशूकडे बघा. एलीने शमूएलला सांगितलं, आता त्याच्या वाणी आलं तर सांगायचं, दास ऐकत आहे, प्रभू तू बोल. दास ऐकत आहे, प्रभू तू बोल. येशू प्रेमळ नजराने तुमच्याकडे बघत आहे. आता वारंवार सत्य येत आहे, शिंग येत आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहे. अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. पायांच्या वरच्या भागातील सांधे त्रास देत आहे. अशा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा सर्वांना आशीर्वाद देव.